नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, भूमी आकाश जेलमधून पळालेले असतात आणि ते पळाले ते सुद्धा बरं झालेलं असतं, कारण ते दोघे जण रागिनी पटवर्धनला शोधून सुद्धा काढतात आणि तिला जेलचा रस्ता दाखवतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता राजा काका हे आलेले असतात आणि राजा काकांनी रागिनीच्या विरोधामध्ये साक्ष देत आकाशभूमीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि रागिनी पटवर्धन ही गुन्हेगार असल्याचं अपूर्वा आणि तिच्या टीमला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अपूर्वाच्या समोर अजून एका गोष्टीचा खुलासा झालेला असतो आणि ती गोष्ट म्हणजे रागिनीला अरेस्ट केल्यानंतर तिच्या आईला किडनॅप करणारी व्यक्ती रागिनी पटवर्धन आहे हे सुद्धा अपूर्वाला समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमीने अपूर्वाला सांगितलेलं असतं की तुझ्या आईला किडनॅप करण्यामागे आम्ही नाही तर रागिनी पटवर्धनचा हात आहे हे सत्य जेव्हा अपूर्वाला कळतं तेव्हा तिने आत्तापर्यंत भूमी आकाशला जो काही त्रास दिलेला असतो त्या सगळ्याची तिला लाज वाटत असते, कारण तिने विनाकारण गुन्हेगारांना बाजूला सोडून इथे निर्दोष लोकांना त्रास दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं, अपूर्वा आकाश आणि भूमी यांना पुन्हा एकदा अरेस्ट करायला निघालेली असते. ती म्हणत असते की सरेंडर करा, नाहीतर आत्ताच्या आत्ता गोळी मारेन. तेव्हा मानसी तिचे दोन्ही हात पकडून वरती करते आणि आकाशभूमीला पळून जायला सांगते. तेव्हा आकाशभूमी पुन्हा तिथून पळून आता निघून गेलेले असतात. तेव्हा इथे मानसी म्हणते की मला माहिती आहे माझ्या ताईने आणि जिजूंनी काही केलेलं नाही आहे. ते स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. ते जर म्हणतायत की रागिनी पटवर्धन जिवंत आहे तर ती जिवंत असणारच. तेव्हा अपूर्वाला आता रागिनी पटवर्धन जिवंत आहे की मेली आहे त्याच्याशी देणं घेणंच नाही आहे. तिला ह्या प्रकरणामध्ये आकाशभूमीला अडकवायचं आहे आणि त्याचबरोबर तिला बदला घ्यायचा आहे. पण अपूर्वाला एक गोष्ट कळतच नाही आहे, ती ज्या व्यक्तींकडून बदला घेते त्या व्यक्तींनी तो गुन्हा केलेलाच नाही आहे आणि जे लोक तिला मदत करतायत त्यांनीच तिच्या आईला आणि तिच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी त्यावेळेला प्रयत्न केले होते. या गोष्टीचा अंदाज अजून अपूर्वाला आलेलाच नाही आहे. ती स्वतःला एवढी मोठी ACP म्हणवते, पण तिलासुद्धा रागिनी पटवर्धनने आणि पौर्णिमाने मूर्खात काढलेलं असतं. त्यांच्या स्वार्थासाठी अपूर्वाचा त्यांनी फायदा करून घेतलेला असतो. त्यांना आकाशभूमीकडून बदला घ्यायचा असतो आणि इथे अपूर्वालासुद्धा त्यांच्याकडून बदला घ्यायचा असतो. पण खरे गुन्हेगार कोण आहेत हे माहिती नसताना अपूर्वाने हा आता बदल्याचा प्लॅन तयार केलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश हे आता अपूर्वाच्या आईच्या समोर जरी आले तरी अपूर्वाची आई त्यांना ओळखणारच नाही, कारण ज्या वेळेला इथे आता अभिजित पटवर्धन आणि रागिनी पटवर्धन यांनी ती संपूर्ण चाळच्या चाळ रिकामी केलेली असते त्यावेळेला तिथे आकाश आलेलाच नसतो, कारण आकाशला त्याबद्दल काही कल्पना नसते. त्यावेळेला तिथे त्या चाळकऱ्यांना धमकवायला अभिजित पटवर्धन आणि रागिनी पटवर्धन हे दोघेजणच येत असतात आणि त्यांनाच इथे अपूर्वाची आई आता ओळखत असते आणि घाबरत असते. आकाश महाजनचं फक्त नाव तिथे मेन्शन केलं जात होतं, बाकी आकाश त्या ठिकाणी आलेला सुद्धा नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमी तिथून सुद्धा पळून जातात आणि रागिनीला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तेव्हा इथे आता आकाशभूमीला समजलेलं असतं की रागिनी एका संस्थेच्या बाहेर जात असते. तिथेच तिला तिची गाडी नेऊन सोडत असते. तेव्हा कुठली संस्था आहे तो ॲड्रेस आता बलदेवने दिलेला असतो. बलदेवने इथे चांगली कामगिरी पार पाडलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे आकाश आणि भूमी दोघेजणं जातात. तेव्हा त्या संस्थेमध्ये आता रागिनी पटवर्धन एका वेगळ्या अगदी साधू संतासारखी इथे तयार झालेली असते आणि त्या वेशामध्ये आकाश आणि भूमीने तिला ओळखलेलं असतं आणि ते म्हणतात, काय ग आत्या, इथे काय करतेस तू? खरं तर आम्ही तुला घाबरायला हवं ना, भूत आहेस ना तू, बरोबर ना? भूत आहेस तर आम्ही घाबरायला हवं ना तुला? आमच्याबरोबर जे काही वागलीस, आमच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलास आणि आमच्या हातून जी काही चूक झाली त्याची शिक्षा तू आम्हाला द्यायला निघाली आहेस आणि ती सुद्धा अशा पद्धतीने. अगं, तू स्वतः किती गुन्हे केलेस, स्वतः किती माणसांचे खून केलेस हे तुझ्या लक्षात नाही आहे वाटतं. तू आम्हाला आमच्याबरोबरच कितीतरी लोकांना कसा त्रास दिलास हे तुझ्या लक्षात नाही राहिलं वाटतं. तुला काय वाटलं तू इथे हे सगळं आमच्याबरोबर चुकीचं वागशील त्यामुळे तुझे गुन्हे पुसले जातील असं वाटतं तुला?
तू एक गुन्हेगार आहेस आणि तू स्वतः इथे पोलिसांच्या तावडीतून पळून गेली आहेस हे तू विसरू नकोस आत्या. अगं तू गुन्हेगार प्रवृत्तीची बाई असतानासुद्धा विनाकारण आम्हाला या प्रकरणामध्ये इतका त्रास देण्यात काय येतोय हे आम्हाला काही कळतच नाही आहे. पण हे सगळं अपूर्वा करते, कारण अपूर्वाचा आमच्यावरती काहीतरी वैयक्तिक राग आहे म्हणून. पण म्हणून आम्ही गुन्हेगार नसताना आम्ही शिक्षा का भोगायची? का तू आम्हाला इतका त्रास दिलास? जी बाई स्वतःच्या पोटच्या पोराला मारू शकते ती बाई आम्हाला त्रास देऊ शकते हे आम्ही कधीही विसरणार नाही. पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन इथे बाजूला राहून तू गेम करतेस, लोकांना इथे भरीस पाडतेस की आम्हाला त्रास द्या म्हणून. हां, तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी भयंकर चिडलेले असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, तुम्ही दोघेजण इथे काय करताय? चला चला इथून बाहेर व्हा बरं. तुम्ही इथे मला त्रास द्यायला आलात का? तर तिथे आता रागिनीची प्रतिमा ही निर्दोष असल्यासारखी ती वागत असते. पण तेव्हा लगेचच आता भूमी फोन करते आणि बलदेवला सांगते की याच ठिकाणी रागिनी पटवर्धन आहे. अपूर्वाला फोन कर आणि तिच्या टीमला लवकरात लवकर इथे यायला सांग. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेही जण सगळ्यांना म्हणतात की गप्प बसा, आत्ताच्या आता इथे गप्प बसा. ही गुन्हेगार प्रवृत्तीची बाई आहे. तुम्हाला वाटत असेल की हिने काहीसुद्धा केलेलं नाही आहे, पण ही खूप मोठी गुन्हेगार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश भूमीने सगळ्यांना शांत केलेले असते आणि रागिनीला पकडून ठेवलेली असते. तेव्हा आता बलदेवने अपूर्वाला फोन करून सांगितलेलं असतं की त्या संस्थेमध्ये लवकरात लवकर तुझी टीम घेऊन जा, त्या ठिकाणी रागिनी पटवर्धन आहे. तेव्हा इथे अपूर्वा आपली टीम घेऊन त्या ठिकाणी आलेली असते. तर आकाश आणि भूमीने अपूर्वाला तिथे पकडून ठेवलेलं असतं. तेव्हा अपूर्वा त्या ठिकाणी गेल्यानंतर आश्चर्यचकित होते की आकाश आणि भूमी इथे काय करतायत आणि त्याचबरोबर ही रागिनी पटवर्धन जिवंत आहे. आता जर ही जिवंत असेल तर या दोघांना मी शिक्षा देऊ शकत नाही. पण ज्या पद्धतीने हे दोघेजण कायद्याचं उल्लंघन करून पळून गेलेत आणि त्यानंतरला या दोघांनी पिस्तूलसुद्धा हातातून घेतलं होतं, तेव्हा मला आता यांना जर अडकवायचं असेल तर याच गोष्टींचा फायदा करून घ्यायला हवा. म्हणजे इथे सुद्धा आता रागिनी जिवंत आहे याचं तिला काहीच वाटत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की रागिनी पटवर्धन जिवंत आहे. तेव्हा गायकवाड सरांच्या तावडीतून ही बाई सुटली होती पिस्तूल घेऊन, असं सुद्धा आकाश म्हणतो. त्यानंतर इथे आता रागिनीला अरेस्ट करण्यात आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमीला सोडायला ही अपूर्वा काही तयार नसते. वेगवेगळी कारणं काढून त्यांनासुद्धा जेलमध्ये ठेवण्याचा तिचा डाव असतो. पण तेव्हाच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता राजा काका आलेले असतात आणि राजा काका आता आल्यानंतर ते इथे पोलीस स्टेशनला जातात आणि म्हणत असतात की आकाश भूमी कुठे आहेत, का त्यांना अरेस्ट करण्यात आलं आहे? तेव्हा अपूर्वा म्हणते कारण त्यांनी गुन्हा केला आहे. राजा काका म्हणतात कुठला गुन्हा केला आहे ते सांगा बरं जरा. रागिनी पटवर्धन जिवंत असताना तुम्ही आकाश आणि भूमी यांच्यावरती का खोटे नाटे आरोप केले? मीडियासमोर तुम्ही त्यांची बदनामी केली. काय खरं काय खोटं साधं त्यांना विचारणंसुद्धा गरजेचं समजलं नाहीत तुम्ही. रागिनी पटवर्धन जर जिवंत आहे तर तुम्ही जे काही DNA रिपोर्ट तयार केले होते ते पॉझिटिव्ह कसे काय आले? म्हणजे याचा अर्थ तुम्ही ACP असूनसुद्धा आकाश आणि भूमी यांना अडकवण्यासाठी तुम्ही ते खोटे रिपोर्ट तयार केलेत ना. मग मी जर वरिष्ठांकडे जाऊन तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला, मी जर वरिष्ठांना सांगितलं की तुम्ही पर्सनल राग आकाश आणि भूमीवरती काढताय, तर तुम्ही काय बोलाल? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते तुम्ही जरा जास्तच बोलताय असं वाटत नाही का? तेव्हा इथे राजा काका म्हणतात आम्ही तुला का घाबरायचं? का घाबरायचं आम्ही तुम्हाला? का तुम्ही इथे आकाश भूमीला इतकं बदनाम केलं? मी आता इथे मीडियावाल्यांना आत्ताच्या आत्ता बोलू का? तेव्हा राजा काका आता भयंकर चिडलेले असतात. रागिनी पटवर्धन जिवंत आहे ही गोष्ट तुम्हाला आकाश भूमीने सांगितली होती की नाही याचं मला आधी उत्तर द्या. तेव्हा ती म्हणते हो सांगितलं होतं, पण मला वाटत होतं की ते दोघेजणं खोटं बोलत आहेत. त्यांनी हे सगळे पुरावे खोटे मॅनेज केले होते म्हणून. राजा काका म्हणतात की तुम्हाला कुणी सांगितलं होतं की आकाश भूमीने हे सगळे खोटे पुरावे मॅनेज केले होते? त्यांच्या विरोधात रागिनी पटवर्धनने कट रचला असेल, हे सुद्धा खरंच असेल ना? मी रागिनी पटवर्धनचा नवरा आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की रागिनी पटवर्धन गुन्हेगार आहे. आकाश भूमी निर्दोष आहेत. त्यांनी कधीच कुणाला त्रास दिलेला नाही आहे. ते लोक फक्त गरिबांची मदत करतात. ते लोक मेहनत करतात, त्याच्यातून पैसे कमवतात आणि ते पैसे गरिबांना ते लावतात.
तुम्हाला माहिती आहे त्यांनी किती लोकांचा इलाज केला आहे, किती गरीब लोकांना मदत केली आहे, किती गरीब मुलांचं ते लोक शिक्षण करतायत. इथे बाळ संस्थांना ते लोक मदत करतात. अनाथ आश्रम असू दे, वृद्धाश्रम असू दे, प्रत्येक ठिकाणी ते लोक डोनेशन देतात. या गोष्टींचा तुम्ही कधी विचार केला? आणि इतकं त्यांचं नाव असताना त्यांना फक्त त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही हा सगळा डाव रचलात. तेव्हा इथे राजा काकांनी आता अपूर्वाला सुद्धा चांगलं सुनावलेलं असतं. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? थोडीशी तुम्हाला काय माहिती मिळाली आणि त्यांना गुन्हेगार ठरवून तुम्ही मोकळे झालात, त्यांना इतका त्रास दिलात. लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना? ACP आहात तर तुम्ही. कोण गुन्हेगार आहे आणि कोण निर्दोष आहे हे साधं तुम्हाला कळत नाही. गायकवाड सर कुठे आहेत? त्यांना सगळी रागिनी पटवर्धनची हिस्ट्री माहिती असताना सुद्धा त्यांनी आकाशभूमीला इथे जेलपर्यंत येऊच कसं काही दिलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा गप्पच बसलेली असते. राजा काका म्हणतात की मी वरिष्ठांजवळ आत्ताच्या आत्ता बोलतो आणि कशा पद्धतीने तुम्ही इथे आता आकाशभूमीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे ना, त्यांच्यावरती पर्सनल राग काढला आहे, ते मी आता सगळ्यांना सांगतो. तुमचं कुटुंब असतानासुद्धा तुम्ही सगळ्यांना काय सांगितलं? तुम्ही अनाथ आहात म्हणून, या जगामध्ये तुमचं कुणीच नाही आहे असं म्हणालात तुम्ही. ज्या बाईला तुम्ही किडनॅपिंगचे आरोप केलेत आकाशभूमीवरती, ती बाई तुमची आई आहे, ही साधी गोष्ट तुम्ही त्यांना सांगितलेली नाही आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते हे तुम्हाला कुणी सांगितलं? राजा काका म्हणतात की मी पुराव्यांशिवाय काही बोलत नाही, तुमचा सुद्धा सगळा अभ्यास करून आलोय मी. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवने सुद्धा ही गोष्ट आता राजा काकांना सांगितलेली असते. कारण का तर इथे बलदेवला समजलेलं असतं. त्याने जेव्हा अपूर्वाचा पाठलाग केलेला असतो तेव्हा अपूर्वाचा फॅमिली फोटो हा आता बलदेवला दिसलेला असतो. तेव्हा बलदेव म्हणतो याचा अर्थ माझ्याशी अपूर्वा खोटं बोलली, सगळ्यांशी खोटं बोलली, तिची फॅमिली असताना सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, राजा काका म्हणतात रागिनी पटवर्धन माझी बायको जरी असली तरीसुद्धा एक नंबरची ती गुन्हेगार आहे. तिने आत्तापर्यंत आकाश आणि भूमीला खूप त्रास दिला. प्रॉपर्टीसाठी त्या बाईने आकाशच्या आईवडिलांना मारलं, आकाशला वेडं करून ठेवलं, कितीतरी लोकांना तिने मारून टाकलं. जे जे लोक रागिनीच्या विरोधात बोलत होते त्यांनासुद्धा तिने लोकांना सुपाऱ्या देऊन मारलेलं आहे. आणि हे मी तिचा नवरा म्हणून बोलत नाही आहे, तर एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला सांगतोय. जे जे मला माहिती आहे ते सगळं तुम्हाला सांगतोय. आकाशभूमीने काही केलेलं नाही आहे. रागिनी पटवर्धनच्या खुनाच्या आरोपाखाली अरेस्ट केले ना, ती जिवंत आहे. त्यामुळे त्यांना आत्ताच्या आत्ता तुम्हाला सोडावं लागेल, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या वरिष्ठांना फोन करून इथे बोलावून घेतो आणि तुम्हाला जाब विचारायला सांगतो. तेव्हा इथे अपूर्वा घाबरलेली असते. ती म्हणते मग माझ्या आईला किडनॅप कुणी केले? तेव्हा इथे राजा काका म्हणतात तुला इतकं साधं कळत नाही आहे? जी बाई स्वतःचा खून झाला हे सगळीकडे पसरवू शकते, जी बाई आकाशभूमीला अडकवण्यासाठी इतक्या लेवलला जाऊ शकते, त्या बाईनेच तुला हे सगळं सांगितलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, राजा काका म्हणतात थोडासा विचार कर की तिनेच तुझ्या आईला सुद्धा किडनॅप केलं असेल. आकाश आणि भूमी हे लोकांना जीवनदान देतात, ते कुणाला किडनॅप वगैरे करत नाही. तेव्हा भूमी म्हणते की अपूर्वा, आम्ही तुला कधीपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आम्ही तुझ्या आईला किडनॅप केलेलंच नाही आहे, रागिनी पटवर्धननेच केलं असेल आम्हाला अडकवण्यासाठी. कळते का तुला? जरा या गोष्टींचा विचार कर. तेव्हा अपूर्वा म्हणते मग हे मेसेज मला कुणी केले तुमच्या विरोधात? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो तुला कुणीतरी मेसेज करतंय, आमच्या विरोधात भडकवतंय आणि त्यामुळे तू तो राग आमच्यावरती काढत होतीस. काय खरं काय खोटं याचा साधा विचारसुद्धा करावासा वाटला नाही तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो अगं जी बाई माझ्या आईवडिलांना मारू शकते ती बाई तुझ्या आईला किडनॅप का करू शकत नाही? जरा या गोष्टीचा विचार कर. आणि या अशा बाईसाठी तू आम्हाला विनाकारण त्रास दिलास, मीडियासमोर आमची बदनामी केलीस, बिझनेसमध्ये आमची बदनामी केलीस, ते सुद्धा विनाकारण, काहीही कारण नसताना. तेव्हा आकाश म्हणतो एक मी पत्रकार परिषद घेईन आणि त्याच्यामध्ये सगळं काही समोर आणेन, पण याच्यामध्ये तुझीसुद्धा बदनामी होईल अपूर्वा. जशी आमची बदनामी केलीस ना तशी तुलासुद्धा आता बदनामी सहन करावी लागणार आहे, याचा तू सुद्धा विचार करून ठेव. तेव्हा प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत अपूर्वाने आकाशभूमीला जो काही त्रास दिलेला असतो आता रिटर्नमध्ये तिलासुद्धा काहीतरी मिळायला हवं हे मात्र नक्की. पण इथे राजा काका आता देवासारखे धावून आलेले असतात आणि त्यांनी संपूर्ण सत्याचा उलगडा केलेला असतो आणि बलदेव आणि अथर्वसुद्धा तिथे आता आलेले असतात. अथर्वच्या समोर संपूर्ण सत्य आलेलं असतं जेव्हा तो रागिनी पटवर्धनला जिवंत बघतो. तर अशा रीतीने इथे आता रागिनीच्या विरोधामध्ये साक्ष देत तिला गुन्हेगार सिद्ध केलेलं असतं. तर इथे राजा काकांनी आकाश आणि भूमीला निर्दोष सिद्ध करत त्यांना आता मानाने घरी घेऊन गेलेले असतात.
पत्रकार परिषद घेऊन आता सगळ्यांच्या समोर रागिनी पटवर्धनचा खरा चेहरा आणणार असतात आणि कशा पद्धतीने अपूर्वाने त्यांच्यावरती खोटे नाटे आरोप केले हे सुद्धा आता सांगणार असतात। तर इथे महत्त्वाची गोष्ट अपूर्वाला समजलेली असते आणि ती म्हणजे आकाश भूमी यांना माहितीसुद्धा नव्हतं की ती बाई अपूर्वाची आई आहे, पण रागिनीने या सगळ्याचा माग काढलेला असतो आणि रागिनीनेच तिच्या आईला किडनॅप केले हे सत्य आता राजा काकांनी आणि बलदेवने इथे अपूर्वाला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर अपूर्वाची बोलती बंद करत आकाश भूमीला आता राजा काका आपल्याबरोबर घरी घेऊन गेलेले असतात।